नमस्कार. आपण ऐकतोय डॉक्टर रघुनाथ शंकर घाटे लिखित श्रीराम रक्षा रहस्य श्री हनुमान उपासने सहित या पुस्तकाचं प्रकाशन केलेलं आहे इंद्रायणी साहित्य पुणे. आज आपण बघणार आहोत भालम दशरथात्मजः भाग 7. काही विद्वान पंडितांनी भालम दशरथात्मजः याचा अर्थ असा लावला आहे की दशरथाच्या कपाळी जे लिहिलेलं होतं म्हणजे त्याचं नशीब त्याचं स्वतः परमात्म्याने दशरथाचा आत्मज म्हणजे मुलगा, तो कोण मुलगा? राम बनून रक्षण केलेलं आहे. तो राम माझ्याही बाळाचं रक्षण करो. दशरथ याचा अर्थ 10 शरीरं असाही लावला आहे, म्हणजेच विष्णू आणि त्याचे 10 दशावतार. विष्णूचा म्हणजे दशरथाचा आत्मा म्हणजे यज्ञ. दशरथाने केलेल्या पुत्रकामिष्ठी यज्ञामुळे रामाचा जन्म झाला. या घटनेचा संदर्भ इथे लागतोय. या व्यतिरिक्त आणखीन एक असा अर्थ एका विद्वान पंडितांनी सांगितलेला आहे. तो असा आहे की रामाच्या पदस्पर्शासाठी राम माझ्या बाळाला प्रेरणा देवो. बाळाला म्हणजे कपाळाला. त्यामुळे रामाच्या पदधुळीचा स्पर्श माझ्या कपाळाला होईल आणि माझा उद्धार होईल. या सर्वांपेक्षाही वेगळा अर्थ सद्गुरू कृपेने मला जो स्फुरला आहे तो पुढील प्रमाणे. दशरथाचा आत्मज म्हणजे दशरथाचा पुत्र श्रीराम माझ्या कपाळाचं रक्षण करो. कपाळाचं म्हणजेच बाळाचं रक्षण करण्यासाठी दशरथ आत्मज हेच विशेषण काय योजलं असावं बरं? भाळी म्हणजे नशिबात जे लिहिलेलं असेल ते भोगावंच लागतं. ते चुकतही नाही आणि चुकवताही येत नाही. राजा दशरथाच्या हातून अजाणतेपणाने श्रावण बाळाचा वध होणं, त्याच्या दुःखी आईवडिलांच्या शापामुळे निपुत्रिक दशरथ राजाला पुत्रप्राप्तीचा योग येणं, म्हणजे एका दृष्टीने ते शाप तो वरदानच ठरलं आहे त्याचं. पूर्वी कधीही दशरथाकडून प्राप्त झालेल्या 2 वरांची पूर्तता करून घेण्यासाठी प्रभू रामचंद्रांच्या राज्याभिषेकाच्या ऐन प्रसंगी कैकेयीने भरताला राज्याभिषेक आणि श्रीरामांना वनवासच पाठवण्याची मागणी, नुसती मागणीच नाही तर हट्ट करणं आणि त्यानुसार प्रभू रामचंद्रांचं वनवासात जाणं इत्यादी सगळ्या घटना काय दर्शवतात यात श्रीरामांचा काय दोष आहे? केवळ दशरथाचं पुत्रत्व प्राप्त झाल्यामुळे श्रीरामांना हे सारे भोग भोगावे लागलेत आणि श्रीरामांनीही थोडंही विचलित न होता अगदी शांत वृत्तीने ते भोगलेले पण आहेत. मर्यादा पुरुषोत्तम श्रीरामांनी दशरथ राजाच्या पोटी जन्म घेतल्यामुळे, दशरथाचा आत्मज असल्यामुळे जी सुखदुःख भोगली आहेत, जे भोग भोगावे लागले आहेत ते त्यांनी कोणत्याही सबबीवर टाळलेलं नाही आहेत. तो त्यांचा ललाटलेखच होता. अध्यात्म रामायणात एक असा प्रसंग वर्णन केलेला आहे. राजवंशात जन्मलेल्या रामाला दर्भ आणि वृक्षार्पण यावर निजलेला पाहून गुहाच्या डोळ्यात पाणी येतं आणि तो म्हणतो, कैकेयीच्या पापकृत्याचे हे परिणाम रामराजाला भोगावे लागत आहेत. त्यावर लक्ष्मण काय म्हणतोय ऐका. सुखस्य दुःखस्य न कोपी दाता परो ददातीति कुबुद्धिरेषा अहम करोमीति वृथा भीमानः स्वकर्मसूत्रग्रथितो ही लोकः. म्हणजे सुख किंवा दुःख कोणी कोणाला देतच नसतं. आपल्याच कर्माने सगळे लोक बांधलं गेलेलं असतात. मी काही करतो हा अभिमान बाळगणं फुकट आहे. त्यामुळे जे आपल्या वाट्याला आलं ते शांतपणे भोगणं हेच आपलं कर्तव्य आहे. आणि त्याच अध्यात्म रामायणात पुढे एक असा प्रसंग दाखवलेला आहे की कैकेयीने श्रीरामांना वनवासात एकांतात भेटून त्यांची क्षमा मागितली आहे. कैकेयी म्हणते, तुझ्याच मायेने मोहित होऊन मी हे सारं केलेलं आहे, मला क्षमा कर. हे विश्वेश्वरा, हे जगन्नाथा, पुत्रा, वित्त आदींबद्दलचे माझे मोह, माया, पाश तोडून टाक. यावर प्रभू रामचंद्र म्हणतात की माझ्याच प्रेरणेमुळे हे तू सारं केलं आहेस, मग तुझा त्यात काहीच दोष नाही आहे. रात्रंदिवस हृदयामध्ये माझं चिंतन कर, म्हणजेच तू मुक्त होशील. प्रश्नोपनिषदामध्ये सुद्धा याज्ञवल्क्य ऋषींनी पिप्पलाद ऋषी आणि त्यांचे 6 शिष्य यांच्या प्रश्नोत्तरांबद्दल उल्लेख केलेला आहे. सुकेशा, सत्यकाम, सौर्यायणी, अश्वलायन, भार्गव आणि कबंधी
हे 6 शिष्य प्रजा कशी उत्पन्न झाली? प्राण आणि रई यांच्या संयोगाने. आणि तीव्र वासना यामुळे जन्म घ्यावा लागतो याची प्रश्नोत्तर रूपात फार सुंदर चर्चा झालेली आहे. त्याचप्रमाणे दासबोधात देखील श्री समर्थ रामदास स्वामींनी 9व्या दशकात 8व्या समासात जन्म कसा घ्यावा लागतो याचंही वर्णन केलेलं आहे. भाळी लिहिलेलं चुकत नाही, चुकवता येतही नाही या सिद्धांताचं विवेचन करताना स्वामी सत्यदेवानंद सरस्वती म्हणतात की कोणत्या कुलात वंशात जन्म घ्यायचा, कोणत्या आईवडिलांच्या क्षेत्रबीजाची निवड करायची, इहलोकी किती काळ राहायचं, त्या कालमर्यादेत नेमकं काय चरित्र करायचं यापैकी एकही गोष्ट जीवाच्या हातात नसते. कारण तो कर्म परतंत्र होऊन प्रारब्ध भोगासाठी जन्मलेला असतो. याउलट सगुण अवतारी पुरुषांचा महिमा असतो. प्रभू रामचंद्रांचे मातापिता दशरथ आणि कौसल्या हे जन्मजन्मांतरी स्वयंभूव मनू आणि शतरूपा होती. उभयतांच्या मनात अशी तीव्र इच्छा उत्पन्न झाली की विराट भगवंत आपल्या इथे पुत्ररूपाने जन्माला यावेत. आपण त्यांचे लाड करावेत, त्यांच्या लीला अवलोकन कराव्यात, अनेक प्रकारचं सुख त्यांच्या समवेत भोगावं आणि त्यांच्या समागमे संसार तरून जावं. या प्रबल भावनेने दृढ होऊन त्या विराट भगवंतांची दर्शन देऊन मनोकामना पूर्ण करण्याबद्दल प्रार्थना करायला लागले. कंदमुळे भक्षण करून तप करू लागले. अखेरीस वायू भक्षण करून तपाचरण सुरू केलं आणि त्यायोगे अगदी अस्थिपंजर होऊन कृश झाले. परंतु तपाचरणामुळे ते इतके तेजपुंज आणि दैदिप्यमान दिसायला लागले की त्याचं वर्णन करणं अशक्यच आहे. त्या तपाने प्रसन्न होऊन इंद्रादी देवादिक प्रत्यक्ष उपस्थित होऊन हवा तो वर देण्यास तयार झाले. परंतु त्यांना कोणत्याही वराची आवश्यकताच नव्हती. त्यामुळे सगळे देवादिक त्या उभयतांची म्हणजे मनु आणि शतरूपा यांची स्तुती करीत करीत निघून गेले आणि ही उभयता अनंत कालपर्यंत तप आचरित राहिले. अखेर निर्गुण परमात्मा अनुपम सुंदर रूप धारण करून प्रकट झाला. त्यांच्या डाव्या बाजूला जणू काही सौंदर्याची खाणच अशी चितशक्ती महामाया आदिमाता मंद हास्य करीत अवतीर्ण होऊन उभी राहिली. त्यावेळी दयासागर परमात्मा अभयप्रद हाताने त्या उभयतांना उठून म्हणाले, तुमचं जे मनोरथ असतील ते मला सांगा. या जगात जे जे माझं आहे ते सर्व तुमचंच आहे. मी स्वतः आणि ही चितशक्ती आदिमाया तुमच्या अनन्य भक्तीने प्रसन्न आहोत. तेव्हा स्वयंभूव मनू आणि शतरूपा हे दोघे पती पत्नी म्हणाले, तुझ्याकडून काय मागून घ्यावं सुचत नाही आहे रे, पण तू आमच्या इथे पुत्ररूपाने अवतीर्ण हो. तेव्हा ते विराट भगवान म्हणाले, पुत्र वात्सल्याच्या प्रेमासाठी तुमची इच्छा, तुमचा मनोदय मी नक्कीच पूर्ण करीन. रघुकुळात दशरथ आणि कौसल्या म्हणून तुम्ही याल आणि मी रामरूपाने तुमचा पुत्र म्हणून जन्माला येईन आणि ही आदिमाया माझी पत्नी सीता होईल आणि तिथे तुमचं मनोरथ मी पूर्ण करीन. त्यानंतर पुढे नंद यशोदा रूपाने चंद्रवंशात तुम्ही जन्म घ्याल. तिथे कृष्ण रूपात माझे बालकासारखे लाड करा, असं वरदान देऊन विराट भगवंत अंतर्धान पावलेत. इथे एक सौ सुरेखा वसंत फडके यांनी संकलन केलेल्या श्रीराम विजय या पुस्तकातही एक असा उल्लेख आलेला आहे की पूर्वी कश्यप मुनींनी उग्र तपश्चर्या करून श्री विष्णूंना प्रसन्न करून घेतलं आणि विष्णूंनी आपल्या पोटी जन्म घ्यावा असा वर मागून घेतला होता. त्यावेळी रघुकुलात दशरथ म्हणून तुम्ही याल, त्यावेळी मी राम म्हणून तुमचा पुत्र म्हणून जन्म घेईन आणि योगमाया श्रीलक्ष्मी मिथिला नगरीत जनक राजाकडे जन्म घेईल असा वर देऊन विष्णू अंतर्धान पावले. म्हणजेच स्वयंभूव मनू हेच कश्यप मुनी म्हणून जन्मले. मग हे सगळं विवेचन एवढ्यासाठीच केलेलं आहे की सगुण अवतारी पुरुष आणि महात्मे स्वेच्छेने कुठे केव्हा आणि कसा जन्म घ्यायचा ते ठरवतात आणि त्याप्रमाणे जन्म घेऊन आपल्या वाट्याला आलेले भोग मुकाट्याने भोगतात. हे आम्हा सामान्य माणसांना उदाहरण म्हणून दिलं आहे. आपण सर्वसामान्य मानव आपल्याच कर्माचं फळ भोगत असतो, पण दोष मात्र दुसऱ्याला. अगदी प्रसंगी देवा काय रे माझ्यावर हा प्रसंग आणलाच असं म्हणून देवालासुद्धा
दोष देण्यास आपण कचरत नाही, परंतु आपल्याच कर्माचं फळ आपण भोगत असतो. फक्त ते शांतपणे भोगण्याचं सामर्थ्य प्रभू रामचंद्रांनी आपल्याला द्यावं. दशरथात्मज श्रीरामचंद्रांच्या कृपेने ते सामर्थ्य आपल्यात येवो, यासाठीच भालम दशरथात्मजः अशी रामरक्षेचं पाठ करणाऱ्या साधकांनी प्रार्थना करायची. इथे एक अजूनही उल्लेख करावासा वाटतो. दशरथ म्हणजे पंचज्ञानेंद्रिय आणि पंचकर्मेंद्रिय अशा दशेंद्रियांवर, म्हणजे रथ म्हणजे काय, अवयव किंवा इंद्रिय, अशा दशेंद्रियांवर जबरदस्त संयम असणाऱ्या ऋषितुल्य महापुरुषांपैकी एक महान योगी राजर्षी अशा दशरथाचा आत्मज विष्णूचा अवतार रामचंद्र महान योगीच होते. षटचक्रांपैकी आपलं आज्ञाचक्र दोन्ही भुवयांच्यामध्ये भालप्रदेशावरच आहे. हे चक्र जागृत झाल्यावर साधकाला विविध दर्शनं होतात. षटचक्रात त्या चक्रातील दलावर वेगवेगळ्या देवता अधिष्ठित असतात आणि त्यानुसार त्या दलावर मातृका असतात. योगिनी हृदय या ग्रंथावरील दीपक नावाची टीका आहे. या टीकेत या देवता कोणत्या, त्याबद्दल श्लोक काय आहेत. इथे फक्त आज्ञाचक्रातील देवता कोणत्या आहेत याबद्दलचा एक श्लोक उद्धृत करीत आहे. क्षमां हासवंती चैव पूजयेत च द्विपत्रयोः एताभिः शक्तिभिर्भुक्ता ध्यातव्या च सुरेश्वरी. क्षमा आणि हासवती या दोन देवता आज्ञाचक्रातील दोन दलांवर अधिष्ठित आहेत. त्यामुळे हम आणि क्षम ही मातृका बीज या दोन दलांवर आहेत. या चक्रावर मन संयम केल्यास दैवी वाणीचा लाभ होतो आणि या चक्राचा वर्ण आहे शुभ्र. योगी लोकांचं हे ध्यान केंद्र असून इडा, पिंगला, सुषुम्ना या 3 नाड्यांच्या मिलनाचं हे स्थान आहे. या चक्राला तीर्थराज असं नाव असून तपोलोक असंही म्हणतात. दशरथ राजा महान योगी होताच आणि त्याचा आत्मज म्हणजे साक्षात विष्णूचा अवतार. प्रभू रामचंद्र योग्यांचाही योगी अशा दशरथात्मजाने भालाचं रक्षण करावं, म्हणजेच आपल्याला महान योगी होता यावं, यासाठी ही प्रार्थना करायची. भालम दशरथात्मजः असाच हा मंत्र आहे. आजचा भाग आपण इथे संपवणार आहोत. उद्याच्या भागात आपण कौसल्येयो दृशौ पातु हा मंत्र ऐकणार आहोत, त्याचं विवेचन ऐकणार आहोत. श्रीराम जय राम जय जय राम.